Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पुण्यात भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीतला वाद शिगेला. राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टिंगरेंचाही विकास निधी शून्यावर. चंद्रकांत पाटलांच्या कामाचं ऑडिट करण्याचा अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरेंनी केला होता प्रस्ताव. भाजपकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकरांची सुनेत्रा पवारांकडे तक्रार. बालवडकरांची वर्तणूक अहंकारी. भाजपकडून पत्र लिहित नाराजी व्यक्त. तर भाजपला सुनेत्रा पवारांना पत्र लिहिण्याचा नैतिक अधिकार नाही, बालवडकरांची टीका. पुण्यात उद्या राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रमाची काँग्रेस नेत्यांकडून जय्यत तयारी. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींचं छात्रों की गूंज हे कॅम्पेन. नागपुरात आज भाजपची विदर्भ विभागीय बैठक. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार. पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला जाणार. इथेनॉल निर्मितीचा साखरेच्या उत्पादनाला फटका. किरकोळ बाजारामध्ये साखर 75 ते 80 रुपयांच्या घरात. दर 100कडे जाण्याची शक्यता. केंद्र सरकारकडून विनाशुल्क 10 लाख टन साखर आयातीला मंजुरी. राज्यात सुट्या तेलावर बंदी. भेसळयुक्त तेल विकल्यास 7 वर्षांपासून आजन्म शिक्षा आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार. एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा. धनुष्यबाण आम्हाला द्या किंवा गोठवा. ठाकरेंच्या वकिलांची पुन्हा मागणी. तर धनुष्यबाण गोठवल्यास सर्व आमदार भाजपमध्ये जातील. प्रकाश आंबेडकरांचा दावा. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात पुढील सुनावणी आता 2 सप्टेंबरला होणार. सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार. विधानसभा अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही. चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहूनच दिला. ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांच्याकडून सुनेत्रा पवारांना रिमाइंडर नोटीस. निवड घटनाबाह्य असल्याचाही आरोप. राज्यातील शालेय शिक्षण मंत्री काम करत नसतील तर त्यांनाही बदला. सरकारी शाळेतील मुलांचं भविष्य खराब करण्याला प्रशासन जबाबदार. लातूरच्या उजनी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाहणीवेळी अभिजित दिपकेंचा आरोप. अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवल्याबद्दल तक्रार करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचं निलंबन. कारवाईमुळे तीव्र संताप व्यक्त. अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी निकृष्ट आहारासंदर्भात व्हिडिओ शेअर करत तुकाराम मुंढेंकडे तक्रार केली होती. विलास घुले हत्या प्रकरणी बीडमध्ये आज विराट मोर्चा. बजरंग सोनावणेंच्या मुलावर गुन्हा दाखल करून अटक करण्याचीही मागणी. सोनावणेंच्या मुलाचा हत्येशी संबंध असल्याचा आरोप. मुंबईतील कुर्ल्यामध्ये क्रेन कोसळली. क्रेनद्वारे जेसीबी मशीन उचलताना मोठी दुर्घटना. तर 8 ते 10 जण जखमी. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू. चर्चगेट ते बोरिवली लोकलमध्ये एक दिव्यांग डब्यातील प्रवाशाला ढकलून दिल्यानं मृत्यू. वांद्रे माहीम स्टेशन दरम्यानची घटना. आरोपीला अटक. मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा. आरटीओकडून 1268 रिक्षा टॅक्सी चालकांना नोटिसा. नोटिशीनंतर 3 महिन्यात सुद्धा मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द होणार. मुंबईतील गायमुख शिवाजी चौक मेट्रो 10चा मार्ग आता मोकळा. 8535 कोटींच्या खर्चाला मान्यता. घोडबंदर मार्गाचं रुंदीकरण होणार. लिव्ह इन रिलेशनशिप हे विवाहासमानच. आई वडिलांना सुद्धा त्यात हस्तक्षेपाचा अधिकार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. राज्यात पुढील 4 आठवडे आता पाऊस घटणार. पावसाच्या दांडीमुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आणि उकाडाही वाढणार. राज्यातील 22 धरणं अद्यापही कोरडीच. धरणांमधील एकूण पाणीसाठा काही टक्क्यांवर. तर मात्र विभागनिहाय पाणीसाठ्यात तफावत. मराठवाड्यावर सध्या पाणी टंचाईचं सावट. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.